त्यामुळे हे एक्झाम्पल अत्यंत बारकाईने बघणं अत्यंत गरजेचं आहे. बघा त्या एक्झाम्पल मध्ये ट्रान्झॅक्शन फारच कमी दिसत आहेत, परंतु या ठिकाणी 2 वर्षाचा आपल्याला कन्साइनमेंट अकाउंटिंग करायचं आहे, 2 वर्षाच्या जर्नल एंट्रीज करायच्या आहेत, 2 वर्षाचं या ठिकाणी लेजर पोस्टिंग करायचं आहे. यामुळे 2 वर्षाचं या ठिकाणी लेजर पोस्टिंग, जर्नल एंट्रीज या सर्व गोष्टी असल्या कारणामुळे आपलं अकाउंटिंग वाढतंय. आणि तेच अकाउंटिंग 2 वर्षाचं आपण कशा पद्धतीने करत असतो, त्याच्या जर्नल एंट्रीज कशा प्रकारे केल्या जातात हे आता लेक्चरमध्ये पाहूया. बघा या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 5 बघत असताना पहिला ट्रान्झॅक्शन आहे पारेख. बघा पारेख ऑफ पुणे कन्साइन ऑन 1 जानेवारी 1994 टू सुरेश ऑफ सोलापूर गुड्स ॲट इनवॉइस प्राइस ऑफ ₹20,000 which includes 25% प्रॉफिट ऑन इनवॉइस प्राइस. ठीक आहे. आता या ठिकाणी एवढंच बघायचं आहे की आपल्याला एकूण किंमत कन्साइन केलेलीची दिलेली आहे, यामध्ये गुडची क्वांटिटीची संख्या सांगितलेली नाही. आपण मागील व्हिडिओ लेक्चर मध्ये बघत असताना 400 पॅकेट्स बघितले होते, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पॅकेट्स, बॅग क्वांटिटी सांगितलेली नाही. त्यांनी सांगितले की पारेख जो आहे तो पुणे या ठिकाणी राहतोय, त्याचा बिझनेस पुणे या ठिकाणी आहे आणि त्याने या ठिकाणी स्वतःचा जो काही गुड्स असेल तो कन्साइन केलाय. आणि गुड्स कधी कन्साइन केलेला, ठीक आहे. तर या ठिकाणी बघा ट्रान्झॅक्शन नंबर 1 आपण बघत होतो आणि ट्रान्झॅक्शन नंबर 1 काय होता, त्यांनी सांगितलेलं आहे की पारेख जो आहे तो पुणे या ठिकाणी व्यवसाय करतोय आणि त्याने या ठिकाणी स्वतःचा जो काही गुड्स आहे तो कन्साइन केला आणि कन्साइन करण्याची तारीख या ठिकाणी दिलेली आहे. आजपर्यंत आपण बघत असताना या ठिकाणी कन्साइनमेंटची तारीख दिली नव्हती, परंतु या ठिकाणी 1 जानेवारी 1994 ही तारीख या ठिकाणी दिलेली आहे आणि ही तारीख या ठिकाणी पारेखने गुड्स जो आहे तो कन्साइन करण्याची तारीख आहे. ठीक आहे. पुढे म्हणजे कोणाला गुड्स कन्साइन केला, तर या ठिकाणी सांगितलेलं आहे सुरेश नावाचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला या ठिकाणी गुड्स कन्साइन केलेला आहे 1 जानेवारी 1994 ला. ठीक आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की याची टोटल इनवॉइस प्राइस जी आहे, टोटल या गुडची इनवॉइस प्राइस जी आहे ती या ठिकाणी 20,000 म्हणजे 20,000 रुपये सांगितलेली आहे. टोटल प्राइस दिलेली आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारची क्वांटिटी देण्यात आलेली नाही. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची क्वांटिटी देण्यात आलेली नाही, तर डायरेक्ट त्याची प्राइस या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ही जी प्राइस 20,000 रुपये आहे ते 20,000 रुपये टोटल इनवॉइस प्राइस आहे. आपण नेहमी विचार करत असताना ओरिजिनल कॉस्ट प्राइसचा विचार करतो, परंतु या ठिकाणी डायरेक्टली इनवॉइस प्राइस नुसार टोटल रक्कम 20,000 रुपये दिलेली आहे. त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की यामध्ये 25% प्रॉफिट हा इन्क्लूड आहे. 25% प्रॉफिट हा इन्क्लूड आहे, याचा आपण विषय नंतर बघणार आहे. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवा की इनवॉइस प्राइस मध्ये आणि कॉस्ट प्राइस मध्ये या ठिकाणी 25%चा डिफरन्स आहे. ठीक आहे. मग या दोन्ही डिफरन्सच्या रकमा ज्या असतील सर्वांना माहिती आहे, इनवॉइस प्राइस आणि ओरिजिनल कॉस्ट प्राइस यांचा डिफरन्स काढावा लागतो. हा डिफरन्स अतिशय महत्वाचा आहे, तो आपण डिफरन्स नंतर काढूया. ठीक आहे. पुढे सांगितलेलं आहे ट्रान्झॅक्शन नंबर 2 की पारेख पेड ₹500 फॉर फ्लाइट अँड कार्टेज अँड ₹100 फॉर इन्शुरन्स. बघा या ठिकाणी जो पारेख आहे, पारेख कोण आहे, कन्साइनर आहे. या कन्साइनरने काही खर्च केलेले आहे, ते खर्च या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. त्यामध्ये 500 रुपये हा फ्लाइट आणि कार्टेजचा आहे, इन्शुरन्स याचा 100 रुपये खर्च आहे. टोटल या ठिकाणी 600 रुपये हा कन्साइनरने म्हणजे पारेखने खर्च केला. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे 3 नंबरचा ट्रान्झॅक्शन, अ बिल फॉर ₹4,000 इज ड्रॉन ऑन सुरेश ॲज अन ॲडव्हान्स. बघा यांनी सांगितलंय की 4,000 रुपये ॲडव्हान्सची मागणी या ठिकाणी कन्साइनरने केलेली आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी 4,000 रुपयेचा या ठिकाणी ॲडव्हान्स मागितलेला आहे आणि तो ॲडव्हान्स या ठिकाणी त्याचं बिल जे असेल ते या ठिकाणी कन्साइनरला पाठवण्यात आलेलं आहे, सुरेशला पाठवण्यात आलेलं आहे. ते सुरेशने या ठिकाणी ऍक्सेप्ट केलंय का, पुढे सांगितलंय द बिल इज डिस्काउंटेड बाय पारेख फॉर ₹3,950. बघा या ठिकाणी सांगितलंय की
जे काय 4,000 रुपयाचा ऍडव्हान्स त्यांनी मागितला होता पारेखने, तो या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला नाही, तर त्याच्यावरती काही डिस्काउंट यामध्ये काय सांगितलं होतं की जो सुरेश आहे त्या सुरेशला या ठिकाणी 4,000 रुपयाचा ऍडव्हान्स मागण्यात आला. ठीक आहे, मग या ठिकाणी 4,000 रुपयाचा ऍडव्हान्स मागण्यात आला, परंतु या ठिकाणी किती रुपयाचा या ठिकाणी ऍडव्हान्स देण्यात आला, तर 3,950 रुपयांचा. ठीक आहे, या ठिकाणी डिस्काउंट 50 रुपयाचा देण्यात आलेला आहे. 4,000 रुपयाची मागणी केली, परंतु मंजूर किती केले, 3,950. म्हणजे दोन्हीचा डिफरन्स जर काढला आपण या ठिकाणी तर 50 रुपये डिफरन्स येतोय. म्हणजे 50 रुपये जो डिफरन्स येतोय तो या ठिकाणी काय असणार आहे, डिस्काउंट असणार आहे. हा डिस्काउंट या ठिकाणी आपण त्याची एंट्री करणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी 4 नंबरचं ट्रान्झॅक्शन सांगितलंय की कन्साइनी इनिशियल टू 4% जर्नल कमिशन अँड 2% डेल ट्रेडर कमिशन. बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे 4% हे सामान्य कमिशन आहे आणि 2% हे डेल ट्रेडर कमिशन आहे. हे दोन्हीही कमिशन या ठिकाणी आपल्याला त्या कन्साइनीला देणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सांगितलेलं आहे नेक्स्ट ट्रान्झॅक्शन अतिशय महत्वाचं आहे, त्याची तारीख आहे ऑन 31/3/1994. ऑन 31/3/1994 द फर्स्ट अकाउंट सेल्स was received from consignee showing that 4/5 of goods were sold ₹16,000. बघा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे काही गुड्स या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध होते त्यापैकी 4/5 म्हणजे 5 पैकी 4 भाग या ठिकाणी विकलेले आहेत. 20,000 मधील जे काही गुड्स होते त्यामध्ये या ठिकाणी 5 भाग करण्यात आले 20,000चे आणि त्या 5,000 पैकी 4 भाग जे होते ते या ठिकाणी विकण्यात आले. एक भाग अजून शिल्लक आहे, परंतु त्या आपल्या माहितीसाठी दिलेला आहे. पुढे म्हणले गुड्स वेअर सोल्ड ₹16,000. जर रक्कम दिली नसती तर आपण रक्कम काढली असती 4/5 यानुसार, परंतु या ठिकाणी रक्कम दिलेली आहे म्हणजे 16,000 रुपयाची या ठिकाणी आपण काय केली, विक्री केली. जर रक्कम दिली नसती तर या ठिकाणी आपण काय केलं असतं, रक्कम जर दिली नसती तर काय केलं असतं, जे काही टोटल आपण भाग केलेले आहेत त्याला 5ने या ठिकाणी भागलं असतं. या ठिकाणी काय केलं असतं, 5ने भागलं असतं. मग या ठिकाणी सर्वांना माहिती आहे कितीने भाग जातोय, सर्वांनी भाग लावायचा. 5/20. मग या ठिकाणी 4,000 हे आपलं उत्तर आलं असतं. म्हणजे 5 भागापैकी एक भाग जो आहे, एका भागाची किंमत किती होते, 4,000 गुणिले 4 तर 16,000 ही आपली विक्री झाली असते. 16,000 रुपयाची काय झाली असती, विक्री. मग एवढीच विक्री या ठिकाणी करण्यात आलेली आहे का, तर सांगितलंय 16,000 रुपयांची या ठिकाणी विक्री करण्यात आलेली आहे. रक्कम जर दिली नसती तर या ठिकाणी आपण काय केलं असतं, जो कन्साइनमेंटची रक्कम जी होती त्याला या ठिकाणी 5ने भागलं असतं. 5ने का भागलं असतं ते या ठिकाणी सांगितले 4/5. 5 पैकी 4 भाग विकले म्हणून जो छेद असेल त्या छेदाने या ठिकाणी एकूण रकमेला भागायचं असतं. मग भागाकार केला 4,000 रुपये आपला भागाकार आला. मग 4,000 एका भागाची रक्कम, तर 4 भागांची किती रक्कम, 16,000. 4 भागांची रक्कम किती, 16,000. मग हे 16,000 रुपये विकले आहेत. या ठिकाणी हा विक्रीचा व्यवहार आहे. त्यानंतर पुढील ट्रान्झॅक्शन अतिशय महत्वाचा आहे, तो सांगितलाय द कन्साइनी हॅड पेड ऑक्ट्रॉय ₹450 and other expenses ₹150. A demand draft was enclosed for the amount due. आता या ठिकाणी एवढंच बघायचे आहे की जो कन्साइनी आहे त्या कन्साइनीने या ठिकाणी 450 रुपयाचा ऑक्ट्रॉयचा खर्च केलाय आणि या ठिकाणी ऑर्डर खर्च या ठिकाणी 150 रुपयांचा केलेला आहे. हे खर्चाचा व्यवहार आहे. त्यानंतर जो काही बॅलन्स ड्यू राहतो त्या ड्यू बॅलन्सची या ठिकाणी आपल्याला एंट्री करायची आहे. त्यानंतर पुढं अतिशय महत्वाचं, हे तुम्हाला कधीही विचारलं नव्हतं, 4ही एक्झाम्पल मध्ये विचारलं नव्हतं, परंतु आता विचारलं. काय विचारलंय बघा, 30/6/1994. 30/6/1994 द कन्साइनी सेंट अनादर अकाउंट सेल्स. बघा या ठिकाणी तारीख बघणं अतिशय गरजेचं आहे. 30 जून 1994. आता मला एवढं सांगा
30 जून 1994 ही तारीख दिलेली आहे. सुरुवातीची तारीख किती आहे? सुरुवातीची 1 जानेवारी 1994. 1 जानेवारी 1994. आता एवढंच लक्षात ठेवा, अकाउंटिंग इयर कोणतं असतं? अकाउंटिंग इयर कोणतं असतं सर्वांना माहिती आहे. 1 एप्रिलला सुरुवात होतं आणि 31 मार्चला संपतं. ठीक आहे, मग हे आपलं अकाउंटिंग इयर असतं. मग अकाउंटिंग करत असताना याच वर्षाचा आपण अभ्यास करायचे. कॅलेंडर इयरचा आपण वापर करत नाही अकाउंटिंग करत असताना. तर अकाउंटिंग करत असताना अकाउंटिंग इयरचाच वापर करतो. मग अकाउंटिंग इयर कोणतं आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च. मग साल कोणता असेल ते असेल. या ठिकाणी एवढंच बघायचे, 1 जानेवारी 1994 हा कोणत्या अकाउंटिंग इयरचा सहभाग असणार आहे? तर 1 एप्रिल 93 ते 31 मार्च 1994 या वर्षामध्ये या ठिकाणी ही तारीख समाविष्ट होते. ही जी 1 जानेवारी 1994 तारीख आहे, ही तारीख या ठिकाणी कोणत्या अकाउंटिंग इयर मध्ये समाविष्ट होते? म्हणून या ठिकाणी मी अकाउंटिंग इयर लिहिलंय 1 एप्रिल 1993 ते 31 मार्च 1994 या वर्षामध्ये ही तारीख समाविष्ट होते का? होते. मग त्याच्या पुढचं कोणतं आहे अकाउंटिंग इयर? 1 एप्रिल 1994 31 मार्च 1995 हे आपलं दुसरं अकाउंटिंग इयर आहे. हे आपलं पहिलं, हे दुसरं. आता ही 30 जून 1994 तारीख पहिल्या अकाउंटिंग इयर मध्ये येते का? 30 जून 1994 नाही येत, कारण की मार्च पर्यंतच आहे. 94चं वर्ष हे मार्च पर्यंत आहे. आपल्याला 94 मधील जून महिना पाहिजे. जून महिना या ठिकाणी आपल्याला गरजेचा आहे. या ठिकाणी ते सांगितलंय की 30 जून 1994 ही तारीख सेकंड इयर मध्ये समाविष्ट आणि 1 जानेवारी 1994 ही फर्स्ट इयर मध्ये समाविष्ट होते. म्हणजे आपल्याला अकाउंटिंगचं विभाजन करणं अतिशय गरजेचं आहे. विभाजन करणं, पहिलं वर्ष दुसरं वर्ष, पहिलं वर्ष दुसरं वर्ष. पहिलं वर्ष मी या ठिकाणी सांगितलं तुम्हाला, इथून जे काय वरचे ट्रान्झॅक्शन होते, इथून जे काय वरचे ट्रान्झॅक्शन होते ते सर्व पहिल्या वर्षीचे होते. परंतु 30/6/1994 ज्यावेळी तारीख आली त्या तारखेला या ठिकाणी सांगितलं की तो कन्साइनी आहे. त्याने या ठिकाणी अकाउंट सेल जो असतो या ठिकाणी तो सेंड केलेला आहे. सेल्स या ठिकाणी किती रुपयाची विक्री करण्यात आलेली आहे? तर 5,000 रुपयांची विक्री करण्यात आलेली आहे. पुढे सांगितलेलं आहे एक्सपेन्सेस त्या ठिकाणी त्याने केले 200 रुपयांचा या ठिकाणी खर्च केलेला आहे. बघा, हेच आपल्याला समजायचं आहे की दुसऱ्या वर्षामध्ये कोणकोणते खर्च केले. या ठिकाणी सांगितलंय वस्तूंची विक्री 5,000 रुपयांची, 200 रुपयांचा खर्च. ठीक आहे, आणि जो काही बॅलन्स ड्यू राहतो त्याची सेटलमेंट या ठिकाणी आपल्याला शेवटी करायची. ठीक आहे, अशा प्रकारे एक्झाम्पल दिलेला आहे आणि एक्झाम्पल सोडवूया. प्रथमतः या ठिकाणी मी फर्स्ट इयर घेतो. त्या तारखा तुमच्याकडे लिहून घ्या. त्या तारखा ज्या दिसत आहेत तुम्हाला या तारखा तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत. बघा, 1 एप्रिल 1993, 31 मार्च 1994 ही तारीख वरती कुठेतरी लिहून ठेवा. सेकंड इयर 1 एप्रिल 1994 ते 31 मार्च 1995 सेकंड इयर लिहून ठेवा तुमच्यापाशी. ठीक आहे, आता या ठिकाणी मी सुरुवात करतोय आणि सुरुवात करत असताना या ठिकाणी सर्वांना माहिती आहे एंट्री पहिली करायची आहे. एंट्री नंबर फर्स्ट, एंट्री नंबर फर्स्ट ट्रान्झॅक्शनचा होता, कन्साइनमेंटचा होता. ट्रान्झॅक्शन कशाचा होता? कन्साइनमेंटचा. आणि कन्साइनमेंटचा ट्रान्झॅक्शन बघत असताना सर्वांना सांगितलेलं आहे कन्साइनमेंट म्हणजे काय? जो पारेख आहे त्या पारेखने काय केलं? वस्तू सेंड केली कोणाला? सुरेशला. किती रुपयांची वस्तू सेंड केली? 20,000 रुपयांची. म्हणजे या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवा की मी पारेख आहे. माझ्या पुस्तकामध्ये या ठिकाणी अकाउंटिंग चालू आहे. या ठिकाणी पारेख मी आहे. माझ्याकडून 20,000 रुपयाची वस्तू गेली. मला काय पैसे मिळाले का? नाही, मला कोणत्याही प्रकारचे पैसे मिळाले नाही. म्हणजे तो माझा काय आहे? खर्च आहे. तो माझा खर्च आहे, लॉस आहे.
मी तुम्हाला मागच म्हटलं होतं डेबिटला काय येतं, एक्सपेन्सेस, लॉस आणि असेट्स. क्रेडिटला काय काय येतं, इनकम, लायबिलिटी आणि कॅपिटल. या तीन गोष्टी क्रेडिटला येतात. आता आपल्याला एवढंच बघायचं आहे की 20,000 रुपयाचा जो काही गुड्स होता तो माझ्याकडून गेला, माझा काय झाला, लॉस किंवा खर्च म्हणू शकतो. मग मी लॉस आणि खर्चाला मी काय देतो, डेबिट. मग डेबिट या एंट्री नंबर 1, 1 जानेवारी 1994. तारीख लिहिणं अतिशय गरजेचं आहे. तारीख दिली म्हणजे तारीख लिहिणं अतिशय गरजेचं आहे. डॅश डेबिटला द्यायचे, खर्च डेबिटला द्यायचे. खर्चाचं नाव आपण या ठिकाणी टाकत नाही, कन्साइनमेंट अकाउंट टाकतो. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. का कन्साइनमेंट अकाउंट डेबिट? कारण की 20,000 रुपयाच्या वस्तू माझ्याकडून गेल्या, तो माझा खर्च आहे, लॉस आहे. खर्च किंवा लॉस असेल तर डेबिट द्या. लॉस कशामध्ये झाला, कन्साइनमेंटच्या व्यवहारामध्ये, म्हणून डेबिटला कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. टू माझ्याकडून काय गेलं, माझ्याकडून काय गेलं, माझ्याकडून वस्तू गेली, माझ्याकडून काय गेली, वस्तू गेली. टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट. टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट. रक्कम या ठिकाणी लिहायची आहे. रक्कम 20,000 रुपये डायरेक्टली दिलेला आहे, त्यामुळे 20,000 रुपये द्यायचे. 20,000, 20,000. ठीक आहे, सर्वांना ही एंट्री येते. ही एंट्री सर्वांना जमणार आहे, यामध्ये काही बदल होणार नाही. ठीक आहे, याच्यामध्ये वर्किंग नोट करायची गरज नाही. का वर्किंग नोट करायची गरज नाही? कारण की या ठिकाणी रक्कमच दिलेली आहे. रक्कम दिली नसती तर क्वांटिटी गुणिले कॉस्ट प्राइस किंवा इनवॉइस प्राइस, पण या ठिकाणी रक्कम दिली म्हणून डायरेक्ट रक्कम. सगळ्यांनी लिहिलं असेल. थोडस लेक्चर भलं मोठं होण्याची शक्यता आहे, कारण की 2 वर्षाचं आपल्याला या ठिकाणी करायचंय आणि त्यामुळे लेक्चर मोठं होणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, एंट्री नंबर 2 लिहून घेतली असेल तर मी लगेच पुढे जातोय. एंट्री नंबर 2, ट्रान्झॅक्शन नंबर 1 झाला. आता 2 काय सांगितलंय, त्यांनी सांगितलंय फॉरेक्स पेड ₹500 फॉर फ्लाइट अँड कार्टेज अँड ₹100 फॉर इन्शुरन्स. बघा या ठिकाणी जो फारिक नावाचा व्यक्ती आहे तो कन्सायनर आहे आणि त्या कन्सायनरने या ठिकाणी काही खर्च केले. त्यामध्ये फ्लाइटचा आणि कार्टेजचा 500 रुपयांचा खर्च आहे आणि 100 रुपये इन्शुरन्स आहे. मी मागच म्हटलं होतं, खर्च म्हणलं की काय द्या, डेबिट. खर्च म्हणलं की काय द्या, डेबिट. डेबिट कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. जो कोणी कन्सायनर असेल तो कन्सायनर या ठिकाणी कॅश मध्ये खर्च करतो, रोख पैसे देत असतो. त्यामुळे टू कॅश आपल्याकडून काय केलं, पैसे गेले, म्हणून टू कॅश अकाउंट. मी या ठिकाणी 600 रुपयांचा खर्च केला, माझ्याकडून काय गेलं असणारे पैसे, म्हणून क्रेडिटला पैसे. तारीख किती, तारीख ज्यावेळी वस्तू पाठवली त्यावेळीचीच तारीख 1 जानेवारी 1994. रक्कम किती, रक्कम 500 फ्लाइट आणि कार्टेजचे, 100 इन्शुरन्सचे, म्हणजे 600 रुपये. लिहून टाका 600, लिहून टाका 600 रुपये. झालं का? एंट्री नंबर 2 संपली. ही सुद्धा फिक्स एंट्री असते, यामध्ये काही बदल होत नाही. तुमच्या हातामधले मार्क आहे, हातामधले मार्क आहेत ते तुम्ही घालवू शकत नाही. ठीक आहे, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 600 रुपये, 600 रुपये. ठीक आहे, याला सुद्धा वर्किंग नोट येणार नाही, खर्चाचा व्यवहार आहे. त्यानंतर ट्रान्झॅक्शन नंबर 2 संपला. ट्रान्झॅक्शन नंबर 3, ट्रान्झॅक्शन नंबर 3 करत असताना सर्वांना माहिती आहे या ठिकाणी काय सांगितले बघा, अ बिल ड्रॉट, अ बिल फॉर ₹4000
is drawn on Suresh as an advance. The bill is discounted by Farek for rupees 3950. बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की एंट्री करायची कशाची, ड्रॉन बिल, बिल मी तयार केलं कशासाठी, मला ॲडव्हान्स पाहिजे होता किती रुपयांचा, 4000 रुपयांचा, 4000 रुपयांचा मला ॲडव्हान्स पाहिजे होता, त्याचं मी बिल तयार केलं. ते बिल या ठिकाणी जो कोणी कन्साइनी आहे त्यानं या ठिकाणी ऍक्सेप्ट केलं, त्याची एंट्री या ठिकाणी करायची. तर त्याची एंट्री या ठिकाणी करायची, करूया. एकूण 3 एंट्री होतात. आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं त्यामध्ये अशा प्रकारचा ट्रान्झॅक्शन होता. मग किती एंट्री होतात, 3. म्हणजे या ठिकाणी 3 नंबरच्या ट्रान्झॅक्शन मध्ये एकूण 3 एंट्री होणार आहे. कशाच्या, बघा या ठिकाणी हे बिल आहे किती रुपयांचं, 4000. ओके, या ठिकाणी पाठवलं, ते ऍक्सेप्ट केलं सिग्नेचर करून, त्याची एक एंट्री. ऍक्सेप्ट केल्यानंतर त्याच्यावर डिस्काउंट दिला, म्हणजे 3950 रुपयाचा ऍडव्हान्स मंजूर केला. 3950 रुपये मी या ठिकाणी ऍडव्हान्स देतो असं म्हटलंय कन्साइनीनं, म्हणजे याची एक एंट्री होणार. 50 रुपयाचा डिस्काउंट दिला, याची एक एंट्री होणार. म्हणजे काय की 4000 रुपयाचं बिल पाठवलं, ऍक्सेप्ट केलं, किती रुपयांचं, 3950. म्हणजे काय दिला, 50 रुपयाचा डिस्काउंट दिला. 4000 पहिली एंट्री, 3950 दुसरी एंट्री, 50 रुपये तिसरी एंट्री. ठीक आहे, करूया आता लगेच. या ठिकाणी एवढंच बघा, बिल मी पाठवलं, बिल ऍक्सेप्ट केलं, मग त्याची या ठिकाणी एंट्री होणार आहे. या ठिकाणी मी काय पाठवलं, बिल पाठवलं. बिल, बिल म्हणजे काय, मी याचा अकाउंट वापरतो कोणतं, बिल्स रिसिवेबल, BR वापरतो. कुठलं, ज्यावेळी बिल हा शब्द येतो त्यावेळी मी अकाउंट कोणतं वापरतो, बिल्स रिसिवेबल. सर्वांना माहिती आहे बिल्स रिसिवेबल म्हणजे येणं, आणि येणं म्हणलं की असेट, येणं म्हणलं की असेट्स, आणि असेटला आपण काय देतो, डेबिट. असेटला नेहमी आपण काय देतो, डेबिट. देऊया ना लगेच, लिहून टाका एंट्री लगेच, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू कोणाकडून या ठिकाणी आपल्याला बिल मिळणार आहे, ऍक्सेप्ट कोण करणार आहे, कन्साइनी. म्हणून टू सुरेश अकाउंट, टू सुरेश अकाउंट. किती रुपये रक्कम, 4000. तारीख येणार ना, तारीख. तर या ठिकाणी तारीख काय दिलेली आहे का, तारीख नाही म्हणजे 1 जानेवारी 94, 1 जानेवारी 1994. एक झाली. आता बिल ऍक्सेप्ट केलं, बिल पाठवलं, ते येणं होतं म्हणून आपण एंट्री केली. आता दुसरी एंट्री, दुसरी एंट्री कशाची, 3950 रुपयाचं या ठिकाणी बिल ऍक्सेप्ट केलं, 50 रुपयाचा डिस्काउंट दिला, याची एंट्री. याची एंट्री या ठिकाणी करायची आहे. बघा, म्हणजे बिल ऍक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला किती रुपये मिळाले, किती रुपये मिळाले, 3950 रुपये मिळाले. मला 4000 रुपये ऍडव्हान्स पाहिजे, मी असं या ठिकाणी सुरेशला बोललो, त्यासाठी बिल पाठवलं. मला त्याने 4000 रुपये दिले नाही, तर किती रुपये दिले, 3950 रुपये दिले. हे 3950 रुपये कशा आले, कॅश मध्ये. कसे आले, कॅश मध्ये. बँकेमार्फत आले असते, पण बँकेमार्फत चेक हा त्या ठिकाणी उद्देश असता, उल्लेख केला असता. पण या ठिकाणी सरळ सरळ म्हटलंय की 3950 ऍक्सेप्ट केले, बँक वगैरे काही शब्द आला नाही. म्हणजे 3950 रुपये कशा आले, रोख पैशाच्या स्वरूपामध्ये, म्हणजे कॅश. कॅश मध्ये या ठिकाणी 3950 मिळाले. कॅश आपलं काय आहे, असेट आहे. कॅश आपलं काय आहे, असेट आहे. आणि असेटला नेहमी काय देतो, डेबिट. असेटला नेहमी आपण काय देतो, डेबिट. दावा ह्या इथं, कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट. 3950
3,950. बर, मी पाठवलं 4,000 रुपयाचं बिल, त्यानं दिलं 3,950. यामध्ये 50 रुपये काय आहे? 50 रुपये काय आहे? डिस्काउंट आहे. काय आहे? डिस्काउंट. आणि हा जो डिस्काउंट आहे तो माझा लॉस आहे. तो माझा लॉस आहे. आणि लॉस म्हणले की डेबिट. लॉस म्हणले की डेबिट. लिहून टाका डिस्काउंट अकाउंट डेबिट. 50 रुपये. 50 रुपये. टू कुणाला येणार? टू कुणाला येणार? अरे बाळांनो, मी काय पाठवलं त्याला? बिल पाठवलं होतं. बिल्स रिसिवेबल BR पाठवला होता. त्या BRच्या बदल्यात मला 3,950 मिळाले. डिस्काउंट त्या ठिकाणी लॉस झाला माझा 50 रुपयाचा. कशाच्या संदर्भात? BRच्या संदर्भात. म्हणून टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. किती येणार रक्कम? मी कितीचा BR पाठवला होता? 4,000 रुपयाचा. किती रुपयांचा BR पाठवला होता? 4,000 रुपयांचा. म्हणून 4,000. डेबिटची रक्कम आणि क्रेडिटची रक्कम जुळली पाहिजे. 3,950 अधिक 50 4,000. 4,000 4,000 4,000 जुळतंय का? ठीक आहे. या ठिकाणी तारीख सुद्धा आपण तीच लिहिणार आहे. 1/1/94. तारीख काय दिली नव्हती म्हणून या ठिकाणी तारीख तीच लिहून टाकायची. आता एंट्री नंबर 3. एंट्री नंबर 3 कशाची असते रे? बघा, या ठिकाणी BRच्या संदर्भात डिस्काउंट आहे, परंतु या ठिकाणी फोन आल्यामुळे आवाज येतोय ना सर्वांना. पुन्हा एकदा मी विचारतोय, कारण कसं होतंय की फोन सारखे येत आहेत आणि थोडासा आवाज म्यूट होतोय. येतोय ना आवाज? ठीक आहे. बघा, या ठिकाणी 4,000 रुपये बघितलं. 4,000 रुपयाचा BR पाठवला. ऍक्सेप्ट, त्याची एंट्री केली. त्यानंतर 3,950 मिळाले. BRच्या संदर्भात डिस्काउंट मिळाला. पण हा डिस्काउंट या ठिकाणी कन्सायमेंट अकाउंटला दाखवावा लागतो. हा डिस्काउंट दाखवला BRला. हा डिस्काउंट आपल्याला कन्सायमेंट अकाउंटच्या संदर्भात दाखवावा लागतो. आता या ठिकाणी क्रॉस करायचे. क्रॉस काय क्रॉस करायचे? डिस्काउंट हा आपला लॉस आहे, बरोबर आहे. परंतु हा जो डिस्काउंट आहे, 50 रुपयांचा, हा लॉस आपला झालेला आहे. कशाचा लॉस झाला? लॉस. कशाचा? कन्सायमेंट. कशाचा लॉस झाला? कन्सायमेंटचा. कन्सायमेंटच्या व्यवहारामध्ये लॉस झाला. डिस्काउंट किती रुपयांचा? 50 रुपयांचा. या ठिकाणी लॉस आपण कुठे लिहितो? डेबिटला. कुठे लिहितो? डेबिटला. कन्सायमेंटच्या व्यवहारामध्ये आपण डिस्काउंट हे हेडिंग वापरत नाही, तर कन्सायमेंट हेडिंग वापरतो. लिहून टाका कन्सायमेंट अकाउंट डेबिट. बघा, कन्सायमेंटच्या व्यवहारामध्ये डिस्काउंट हे अकाउंट वापरत नाही, तर कन्सायमेंटच या ठिकाणी आपण लॉस म्हणून संबोधतो. म्हणजे कन्सायमेंट अकाउंट कुठे येणार आहे? डेबिटला. कन्सायमेंट अकाउंट डेबिट. टू कोणता लॉस झाला? कोणता? डिस्काउंट. टू डिस्काउंट 50 रुपये. 50 रुपये. ठीक आहे. बरेच मध्ये डिस्काउंट का घेतलं? तर कन्सायमेंट मध्ये आपल्याला सांगावं लागतं कशाच्या संदर्भात? डिस्काउंट. हा डिस्काउंट बिल्स रिसिवेबलच्या संदर्भात होता, तो वरती दाखवला होता. म्हणून आता या ठिकाणी डिस्काउंटला डिस्काउंट घालवावा लागतो, क्रॉस करावा लागतो. क्रॉस, त्यावेळी तो फरक या ठिकाणी कन्सायमेंट अकाउंटला दिसत असतो. म्हणून कन्सायमेंट अकाउंट डेबिट. कन्सायमेंट अकाउंट डेबिट 50 रुपये. टू डिस्काउंट अकाउंट 50 रुपये. 3 एंट्र्या झाल्या, 1, 2 आणि 3. ट्रान्झॅक्शन 3 संपला. ट्रान्झॅक्शन नंबर 3 संपला.
ट्रान्झॅक्शन नंबर 3 संपलं. आता या ठिकाणी एंट्री मी पुसतोय. सर्वांनी एंट्री लिहिल्या असतील. मी जास्त वेळ लावत नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी ट्रान्झॅक्शन नंबर 4 बघायचा आहे. ट्रान्झॅक्शन नंबर काय सांगितलंय? 4 कमिशनचा. जर्नल कमिशन 4% आणि 2% डेट क्रेडिटर कमिशन. सर्वांना माहिती आहे कमिशनचा हा मुद्दा विक्रीच्या व्यवहारानंतर बघतो. ज्यावेळी वस्तूची विक्री होते त्यानंतर आपण या ठिकाणी कमिशनची एंट्री करतो, लगेच करत नाही. ठीक आहे, म्हणजे पेंडिंग ठेवूया, पेंडिंग. पुढं ऑन 31 मार्च 1994 पहिल्या वर्षी येतंय का दुसऱ्या वर्षी येतंय? तुम्ही उत्तर सांगायचे मला. 31 मार्च 1994. 31 मार्च 1994 ही तारीख पहिल्या वर्षी येते का दुसऱ्या वर्षी येते? पहिल्या वर्षी. बरोबर आहे, पहिल्या वर्षी. व्हेरी गुड. बघा, म्हणजेच 31/3/1994 हा पहिल्या वर्षीचा व्यवहार आहे. बघूया मग. द फर्स्ट अकाउंट सेल्स was received from consignee showing that 4/5 of goods were sold ₹16,000. अतिशय महत्वाचा सोल्ड हा शब्द म्हणजे काय? वस्तूची विक्री केली. किती रुपयांना विक्री केली? 16,000 रुपयांना. सांगितलं होतं सेल हा माझा काय असतो? इन्कम असतो. काय असतो? कारण की वस्तूची विक्री करून आपल्याला पैसे मिळतात म्हणजे तो आपला इन्कम. आणि इन्कमला आपण डेबिट देतो का? नाही. क्रेडिट देतो का? हा देतो, कारण की क्रेडिट मध्ये इन्कम, लायबिलिटी, कॅपिटल येतात. म्हणजे इन्कमला आपण नेहमी काय देतो? क्रेडिट. जावा त्या ठिकाणी द्या टू कन्सायमेंट अकाउंट, टू कन्सायमेंट अकाउंट. का? विक्रीचा व्यवहार झाला, डायरेक्ट सेल अकाउंट म्हणू शकत नाही. सेल कशाच्या व्यवहारामध्ये केलेला आहे? कन्सायमेंटच्या. म्हणून कन्सायमेंट हा आपला इन्कम. इन्कमला आपण काय देतो? क्रेडिट. म्हणून टू कन्सायमेंट अकाउंट. डेबिटला काय? कोणी वस्तूची विक्री केली, वस्तूची विक्री कन्सायनीने केली म्हणून सुरेश अकाउंट डेबिट. सुरेश अकाउंट डेबिट. 16,000 तारीख 31 मार्च 1994. 31 मार्च 1994 का तारीख सांगितली होती? 31 मार्च 1994 ही तारीख सांगितली. त्या तारखेला या ठिकाणी विक्रीचा व्यवहार केला आहे 16,000. म्हणून या ठिकाणी 31 मार्च 1994 सुरेश अकाउंट डेबिट टू कन्सायमेंट अकाउंट 16,000. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन नंबर 5 झाला. आता यानंतर काय खर्च आहे का बघायचा. खर्च दिलाय का? कन्सायनीचा खर्च काय आहे का? द कन्सायनी हॅड पेड ₹450 अँड अदर एक्सपेन्सेस ₹150. म्हणजे या ठिकाणी जो सुरेश आहे त्याचे खर्च 600 रुपये दिलेला आहे. मी मागच म्हटलं होतं खर्चाची एंट्री करायची ना, खर्चाची. खर्च. ठीक आहे. खर्चाला आपण काय देतो? खर्चाला आपण काय देतो? डेबिट. जावा डेबिटला. लिहा तिथं डेबिटला जायचं, लिहायचंय कन्सायमेंट अकाउंट डेबिट. आपला खर्च होता ऑक्ट्रॉयचा आणि अदर एक्सपेन्सेसचा. ठीक आहे. त्या खर्चांची आपण नावं या ठिकाणी घेऊ शकत नाही. का? कारण की कन्सायमेंटच्या व्यवहारामध्ये कन्सायमेंट हे अकाउंट आपण वापरत असतो. खर्चाला आपण डेबिट देतोय म्हणजे कन्सायमेंट अकाउंटला डेबिट देतो. टू ते खर्च कोणी दिले? त्या व्यक्तीचं नाव, त्या कन्सायनीचं नाव सुरेश. टू सुरेश अकाउंट. 600. तारीख सेम 31/3/1994. ठीक आहे.
लिहिलं. आता या ठिकाणी बघा ट्रान्झॅक्शन नंबर 6 सुद्धा झाला, परंतु या ठिकाणी एक ट्रान्झॅक्शन पेंडिंग ठेवलेलं आहे, ती म्हणजे मी या ठिकाणी का पेंडिंग म्हटलं, कारण कमिशन होतं आणि कमिशन हे आपण या ठिकाणी वस्तूची विक्री केल्यानंतर आपण वस्तूच्या विक्रीच्या रकमेवरती या ठिकाणी कमिशन आकारत असतो आणि कमिशन या ठिकाणी एंट्री करायची आहे. घेऊया, सर्वांना माहिती आहे कमिशन आपण देतो, कमिशन आपण कन्साईनला देतो. कमिशन हा आपला काय आहे, खर्च आहे. काय आहे, खर्च. आणि खर्च म्हणलं की डेबिट, खर्च म्हणलं की डेबिट. जावा डेबिटला, कन्साइन्ड अकाउंट डेबिट टू. या ठिकाणी कन्साइनमेंट अकाउंट डेबिट का घेतलं, कमिशन म्हणू शकत नाही. नॅरेशन मध्ये लिहा कमिशन, परंतु अकाउंटला कमिशन म्हणू शकत नाही. कमिशन कशाच्या संदर्भात दिलं, कन्साइनमेंटच्या व्यवहारामध्ये. ठीक आहे, म्हणून कन्साइनमेंट अकाउंट डेबिट दिलं. टू, कोणाला कमिशन दिलं, कन्साइनीला. कन्साइनीचं नाव काय, सुरेश. टू सुरेश अकाउंट. आता रक्कम काढायची, रक्कम काढायची आहे. आता रक्कम काढायची कशी, कन्साइनी ट्रान्झॅक्शन वाचा, ट्रान्झॅक्शन 4 नंबरचा वाचा. कन्साइनी इज इनिशियल टू 4% जर्नल कमिशन अँड 2% डे ट्रेडर कमिशन. बघा, जर्नल कमिशन हे रोख विक्रीवरती आकारतो आणि डे ट्रेडर कमिशन हे उधारीच्या व्यवहारावरती आकारतो. परंतु या ठिकाणी सरळ सरळ सांगितलेलं नाही उधारीचा व्यवहार आहे का रोखीचा व्यवहार आहे, सांगितलंय का नाही, एवढंच बघायचं. टोटल रकमेवरती, टोटल विक्रीच्या रकमेवरती या ठिकाणी कमिशन आकारणं गरजेचं. जर तुम्हाला कॅश विक्री दिली नसेल, क्रेडिट सेल दिला नसेल, टोटल सेल दिला ना, टोटल सेल, मग अशा वेळी कमिशन सुद्धा कसं आकारायचं, टोटल सेल वरती. ठीक आहे, मग घेऊया. पहिल्यांदा जर्नल कमिशन इज इक्वल टू सेल गुणिले कमिशन पर्सेंटेज. सेल किती होता, सेल 16,000 रुपयाचा, लिहून टाका 16,000 गुणिले पर्सेंटेज, जर्नल कमिशनची पर्सेंटेज 4%, 4% गुणिले 4%. सर्वांना माझी टक्केवारी कशी काढायची असते, तुम्हीच काढा टक्केवारी. 2 शून्य घालवायचे, 160 गुणिले 4. सांगा गुणाकार, 160 गुणिले 4. जरा फास्टली घ्या, वेळ नाही आपल्याकडे, टाइम लिमिट असल्यामुळे 40 मिनिट लेक्चर चालू होत आहे फक्त. उत्तर येतोय का, गुणाकार येतोय का, 160 गुणिले 4. गुणाकार येत नसेल तर सांगा मला. 640 बरोबर आहे. म्हणजे जर्नल कमिशन किती निघालं, 640. हा झाला आपला ए. अजून बी राहिला की बी, डेल क्रेडर. या लगेच डेल क्रेडर इज इक्वल टू सेल गुणिले कमिशन पर्सेंटेज, सेल गुणिले कमिशन पर्सेंटेज. सेल किती होता, 16,000 रुपये गुणिले पर्सेंटेज किती, पर्सेंटेज पुन्हा सांगायची गरज नाही, जर्नल कमिशन 4% आणि डेल ट्रेडर कमिशन 2%, म्हणजे 2%. आता टक्केवारी कशी काढायची, 2 शून्य घालवायचे, 160 गुणिले 2. आता सांगा गुणाकार सांगा,
320 बरोबर आहे. म्हणजे बी आपला आला 320, ए प्लस बी 640 अधिक 320 बेरीज 960 अगदी बरोबर आहे. 960 म्हणजे कमिशन या ठिकाणी किती आलं? कमिशन टोटल कमिशन 960 रुपये आलेलं आहे. एंट्री मध्ये रक्कम टाका. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 960 तारीख 31 मार्च 1994. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन नंबर 4 झाला. ट्रान्झॅक्शन नंबर 4 झाला. आता या ठिकाणी ट्रान्झॅक्शन पुढचा बघायचा आहे. पण सर्वांना पुन्हा एकदा सांगतोय, ऑन 30 जून 1994 ऑन 30 जून 1994 तारीख पहिल्या वर्षी येते का दुसऱ्या वर्षी येते? दुसऱ्या वर्षी. बरोबर आहे, दुसऱ्या वर्षी येते. आपला विषय चाललाय पहिल्या वर्षाचा. पार्ट 1 चाललाय फर्स्ट इयर. सेकंड इयर बघणार नाही, लगेच बघणार नाही. सेकंड इयर क्लोज करायचंय. सर्वांना माहिती आहे सेकंड इयर क्लोज करत असताना काय केलं जातं? एंट्री केली जाते. कशाची? डिफरन्स काढला जातो. एक इनवॉइस प्राइस आणि कॉस्ट प्राइस म्हणलं. त्याच्यानंतर काय केलं जातं? रिझर्व ऑन स्टॉक काढला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं जातं? क्लोजिंग स्टॉक काढला जातो आणि त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस काढला जातो. ठीक आहे. मग याच्या एंट्री करायच्या राहिल्यात, एंट्री केल्या पाहिजेत. करूया. आता एंट्री करायची आहे डिफरन्सची. कारण की डिफरन्स का? इनवॉइस प्राइस इन्क्लूड्स 25% प्रॉफिट ऑन इनवॉइस प्राइस. ट्रान्झॅक्शन नंबर 1 बघितला होता. त्या इनवॉइस प्राइस मध्ये 25% प्रॉफिट इन्क्लूड आहे. त्याची एंट्री आपल्याला करणं गरजेचं आहे. डिफरन्स काढावा लागणार आहे. कशाचा? इनवॉइस प्राइस आणि कॉस्ट प्राइस. वर्किंग नोट नंबर 2 excess amount of cost price. ठीक आहे. आता बरेच मध्ये इनवॉइस प्राइस दिलीच नाही. सूत्र काय असतं? सूत्र फॉर्म्युला घ्या. फॉर्म्युला इनवॉइस प्राइस माइनस कॉस्ट प्राइस गुणिले घेणार का? गुणिले नाही घेऊ शकत. का घेऊ शकत नाही? कारण की या ठिकाणी इनवॉइस प्राइस आणि कॉस्ट प्राइस याचा जो काही फरक निघतो, रक्कम दिली, क्वांटिटी दिलेली नाही. क्वांटिटी जर दिली असती, जर गुडची संख्या दिली असती, तर या ठिकाणी आपण भागाकार केला असता. फॉर्म्युला वेगळ्या पद्धतीचा आहे. जर अशा प्रकारे तुम्हाला टोटल व्हॅल्यू दिली, त्यामध्ये क्वांटिटी सांगितली नाही, गुड सांगितलं नाही, तर अशा वेळी फॉर्म्युला काय असेल? इनवॉइस प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. साधं. ठीक. घेऊन टाका. इनवॉइस प्राइस किती आहे? 20,000. लिहिलं मी या ठिकाणी 20,000 रुपये. आणि कॉस्ट प्राइस किती आहे? माहित नाही. काढली पाहिजे. काढूया. या ठिकाणी लिहा कॉस्ट प्राइस इज इक्वल टू इनवॉइस प्राइस माइनस प्रॉफिट. ठीक आहे.
आता इनवॉइस प्राइस माहिती आहे 20,000. प्रॉफिट माहित नाही 25% म्हटलं फक्त 25%. पण रक्कम माहिती आहे का नाही काढलं पाहिजे पर्याय नाही. प्रॉफिट फॉर्म्युला घ्या 20 इनवॉइस प्राइस गुणिले 25%. इनवॉइस प्राइस गुणिले 25%. इनवॉइस प्राइस किती आहे 20,000 गुणिले 25%. आता गुणाकार माहिती आहे टक्केवारी काढायचं साधं सोपं आहे. 2 शून्य घालवायचे 200 गुणिले 25. 200 गुणिले 25 करा गुणाकार मला सांगा. साधा सोपा गुणाकार आहे 5 दुनी 5,000. ठीक 5,000 बरोबर आहे 5,000 रुपये. 5,000 रुपये आपला काय प्रॉफिट आहे बाळांनो. प्रॉफिट मग या ठिकाणी कॉस्ट प्राइस काढायची त्याच्यामध्ये प्रॉफिट लागणार होता मग लिहून टाका 5,000 रुपये. सूत्रामध्ये रक्कम टाकली होती इनवॉइस प्राइस 20,000 मायनस प्रॉफिट 5,000. 20,000 मधून 5,000 गेले राहिले किती 15,000. मग हे जे 15,000 रुपये राहिलेले आहेत हे काय आहे आपली कॉस्ट प्राइस आहे. काय आहे कॉस्ट प्राइस. ठीक आहे कॉस्ट प्राइस किती आहे 15,000 रुपये. किती आहे 15,000 रुपये. ठीक आहे मग कॉस्ट प्राइस सापडली ना लिहून टाका 15,000. बघा या ठिकाणी डिफरन्स काढायचा होता आणि डिफरन्स काढण्याचं सूत्र काय आहे इनवॉइस प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. 20,000 वजा 15,000 वजा बाकी सांगा. साधी सोपी आहे 5,000 रुपये. किती आहे 5,000 रुपये. म्हणजे 5,000 रुपयाचं या ठिकाणी एंट्री करायची आहे. 5,000 रुपये हे आपलं एक्सेस अमाऊंट ऑफ कॉस्ट प्राइस करूया लगेच. हा जो फरक लागला ना हा फरक आपला फायदा आहे इन्कम आहे. काय आहे इन्कम आणि इन्कमला आपण येतो क्रेडिट. देऊन टाका टू कन्साइनमेंट अकाउंट. हा 5,000 रुपयाचा फायदा कशामध्ये झाला मी वस्तू पाठवली 20,000 रुपयाची पण त्यामध्ये डिफरन्स मी जास्त आकारला 5,000 रुपयाचा. म्हणजे वस्तू पाठवण्याच्या प्रक्रियेमध्ये 5,000 रुपये फायदा झाला. देऊन टाका डेबिटला गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 5,000 5,000. तारीख वर्षाच्या शेवटची 1994 ठीक आहे. हा डिफरन्स काढला. आता काय करतो क्लोजिंग स्टॉकची एंट्री करायची आहे. वर्किंग नोट नंबर 3 होणार आहे. पहिल्यांदा ही एंट्री लिहून घ्या लगेच करू आपण. 20 मिनिटं शिल्लक आहे जरा फास्ट घ्या म्हणजे एंट्र्या सांगतील आपल्या. एंट्र्या भरपूर आहेत 8 ते 9 फर्स्ट इयरला आहेत आणि सेकंड इयरला 8 एंट्र्या आहेत 7 ते 8 एंट्र्या आहेत. ठीक आहे झालं असेल या ठिकाणी मी पोचतोय. नॅरेशन नंतर निवांत वेळ असेल त्यावेळी लिहा आता काही गरज नाही. आता क्लोजिंग स्टॉक काढायचे वर्किंग नोट नंबर 3
व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक, व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक लगेच घ्यायचंय. व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक तर सर्वांना माहिती आहे 3 पार्ट असतात, 3. त्यामध्ये पहिला जो पार्ट आहे तो या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला काय होता, कन्साइन गुड्स मायनस सेल गुड्स गुणिले क्लोजिंग क्वांटिटी. ठीक आहे. आता इथे बदल झाला, इथे बदल काय झालाय, कन्साइनमेंट मायनस सेल, एवढं सूत्र आहे, बाकी काही नाही. मग कन्साइनमेंटचा ट्रान्झॅक्शन झाला, सर्वांना माहिती आहे कन्साइनमेंटचा किती रुपयांचा ट्रान्झॅक्शन होता, 20,000 रुपयांचा. त्यामध्ये विक्री किती रुपयांची केली, 16,000 रुपयांची, इज इक्वल टू 4,000 म्हणजे 4,000 रुपयाचा गुड्स, 4,000 रुपयाच्या वस्तू शिल्लक आहेत. ठीक आहे, साधं सोपं आहे. जर क्वांटिटी दिली नाही, तुम्हाला गुडचं स्पष्टीकरण जर उदाहरणामध्ये दिलं नसेल तर असा फॉर्म्युला असतो, काही त्यामध्ये अवघड नाही. त्यानंतर बी, आता बी काढायचे आहे कन्साइनर एक्सपेन्सेस संदर्भात. ठीक आहे, कन्साइनरचे खर्च आपण विचारामध्ये घेतो. सूत्र काय असतं, नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस भागिले कन्साइन्ड गुड्स गुणिले क्लोजिंग क्वांटिटी, हा फॉर्म्युला असतो. पण इथे तसा वापरत नाही. का वापरत नाही बाळांनो, कारण की या ठिकाणी तुम्हाला क्वांटिटी दिलेली नाही. ठीक आहे, या ठिकाणी काय दिलंय, या ठिकाणी 4/5 हा शब्द दिलाय. म्हणजे एवढं लक्षात ठेवा, 4/5 असं दिलेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचे की हे जे दिले ना 4/5 मायनस एकूण शेअर्स किती होता, जेवढा छेद तेवढाच वरती या ठिकाणी 5 येणार आहे. छेद किती होता, 5, वरती किती रक्कम येणार आहे, 5. आता वजाबाकी करायची 1/5 म्हणजे या ठिकाणी शेअर्स मिळाला आपल्याला, या ठिकाणी क्वांटिटी मिळाली. क्वांटिटी म्हणजे भाग, या ठिकाणी डिवायडेशन मिळालं 20,000 रुपये, 1/5. ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला एवढंच विचारामध्ये घ्यायचे आहे, नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस ज्यावेळी क्वांटिटी देत नाही त्यावेळी नॉन रिकरिंग एक्सपेन्सेसला छेद किती असणार आहे, 5. किती असणार आहे, 5, आणि गुणाकार असणार आहे 1. सूत्र व्यवस्थित लिहून घ्या. एक्झाम्पल वेगळ्या पद्धतीचं आहे. ज्यावेळी क्वांटिटी देत नाही त्यावेळीच गणित आहे. तुम्हाला अशा प्रकारचं गणित पडेल का नाही पडेल मी सांगू शकत नाही. पडलं तर परत तुम्ही या ठिकाणी मला शिव्या देणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस कन्साइनरचे किती आहेत, ट्रान्झॅक्शन नंबर 2 500 100 म्हणजे 600 रुपये. या ठिकाणी दिलेला आहे 600 भागिले 5 गुणिले 1. भागाकार करून सांगा, तुम्हीच सांगा भागाकार. सोपा आहे भागाकार. 120 बरोबर आहे. म्हणजे बी चं उत्तर आलं आपलं 120. आता सी काढायचे. सी म्हणजे कन्साइनिंग एक्सपेन्सेस. या ठिकाणी कन्साइनिंग एक्सपेन्सेस किती आहेत घेऊया, त्याला पण सूत्र सेमच आहे, नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस भागिले 5 गुणिले 1. सूत्र सेमच, नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस कन्साइनी हॅड पेड ऑक्ट्रॉय 450 आणि अदर एक्सपेन्सेस 150. अदर एक्सपेन्सेस आपला काही संबंध नाही, ते रिकरिंग एक्सपेन्सेस आहेत. ऑक्ट्रॉय मध्ये जका शुल्क,
ऑक्ट्रा हे आपलं नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस आहे, घेऊन टाका. 450 भागिले 5 गुणिले 1. सांगा भागाकार सांगा. नव्वद. बरोबर आहे, 90 रुपये. अगदी बरोबर. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, ए प्लस बी प्लस सी. ए किती आहे 4000 अधिक बी किती आहे 120, सी किती आहे 90. सांगा बेरीज सांगा बेरीज. सांगा बेरीज. 4210. बरोबर आहे, 4210. म्हणजे क्लोजिंग स्टॉक आपला किती रुपयांचा आहे 4210. या ठिकाणी एंट्री करायची आहे. क्लोजिंग स्टॉक हे आपलं असेट असतं. क्लोजिंग स्टॉक हे आपलं असेट असतं. असेटला नेहमी काय देतो, डेबिट. काय देतो, डेबिट. लिहून टाका, स्टॉक ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू. स्टॉक शिल्लक राहिला कशाच्या व्यवहारामध्ये, कन्साइनमेंटच्या. टू कन्साइनमेंट. रक्कम 4210. 4210 संपलं. तारीख 31/3/1994. 31/3/1994 संपलेला आहे. ठीक आहे, क्लोजिंग स्टॉकची या ठिकाणी एंट्री केलेली आहे. आता बरेच जण म्हणतील क्लोजिंग स्टॉकची एंट्री संपली, आता पुढं काय. तर पुढं आहे ना अजून 2 एंट्री आहेत. एक आहे रिझर्व काढायला लागतो. रिझर्व कधी काढतो, ओसीपी जर दिला असेल तर, ओसीपी जर दिला नसेल तर या ठिकाणी रिझर्व काढावा लागतो क्लोजिंग स्टॉकच्या संदर्भात. क्लोजिंग स्टॉकच्या संदर्भात कसला ओसीपी, कसला या ठिकाणी रिझर्व. बघा, 4210 रुपयाचा स्टॉक शिल्लक आहे आणि त्याच्या संदर्भातला डिफरन्स आपल्याला काढावा लागतो. मगाशी आपण टोटल कन्साइनमेंटच्या व्यवहारामध्ये डिफरन्स काढला, ती रक्कम आपल्याला मिळाली. परंतु हे जे क्लोजिंग स्टॉक आहे त्या वस्तू विकायच्या आहेत, अजून विकल्या गेल्या नाही. म्हणजे 4210 वरती या ठिकाणी आपल्याला डिफरन्स काढायचा आहे, तो रिझर्व असतो. आणि या रिझर्वची एंट्री करायची आहे. घेऊया लगेच, लिहून टाका. वर्किंग नोट नंबर 4. व्हॅल्युएशन ऑफ रिझर्व ऑन स्टॉक. रिझर्व ऑन स्टॉक. ठीक आहे, लगेच एंट्री करणार आहोत आपण. आता रिझर्व ऑन स्टॉक याचं सूत्र काय आहे, याचं सूत्र वेगळ्या प्रकारचं असतं, सर्वांना माहिती आहे. इनवॉइस प्राइस मायनस कॉस्ट प्राइस भागिले, आता इथं कन्साइनिंग गुड्स घेऊ शकत नाही, गुणिले क्लोजिंग स्टॉक घेऊ शकत नाही. मी मगाशी सांगितलं 1/5 आहे म्हणजे छेद किती येणार 5 गुणिले 1. हे सूत्र आहे, याचा वापर करा. याचा वापर करूया लगेच. इनवॉइस प्राइस किती आहे 20,000. कॉस्ट प्राइस किती आहे 15,000. मगाशी काढले की आपण कॉस्ट प्राइस भागिले 5 गुणिले 1. 20,000 मधून 15,000 गेले, राहिले 5,000 भागिले 5 गुणिले 1. भागाकार साधा सोपा आहे, तुम्हीच सांगा भागाकार तुम्हीच. 1,000. बरोबर आहे, 1,000 रुपये. अगदी बरोबर.
5 एके 5 म्हणजे 3 शून्य तसे येणार 1 वर 1000 रुपये. 1000 रुपये हे उत्तर आहे. व्हॅल्युएशन ऑफ रिझर्व ऑन स्टॉक. रिझर्व ऑन स्टॉक, रिझर्व ऑन स्टॉक या ठिकाणी आपलं काय आहे? तर रिझर्व ऑन स्टॉक हे आपलं लायबिलिटी आहे. काय आहे? लायबिलिटी आहे. लायबिलिटीला आपण काय देतो? क्रेडिट. लायबिलिटीला आपण काय देतो? क्रेडिट. लिहून टाका. टू स्टॉक ऑन रिझर्व अकाउंट. डेबिटला काय येणार? कन्साइनमेंट अकाउंट. किती रक्कम? 1000. 1000. संपलं का? संपलं. तारीख 31/3/94. साधं सोपं आहे. रिझर्व सुद्धा काही अवघड नाही. रिझर्व काढणं सुद्धा अवघड नाही, सोपं आहे. ठीक आहे. संपलं. संपलं ना. या ठिकाणी एंट्री सुद्धा केली. आता आपलं काय राहिलं? फक्त राहिलं काय? शिल्लक राहिले ना. अजून शिल्लक राहिलेलं आहे. काय आहे ते बघूया आपण. बघा या ठिकाणी एक व्यवहार आहे. व्यवहार काय आहे? अ डिमांड ड्राफ्ट वॉज एनक्लोज्ड. शब्द अतिशय महत्वाचा. एनक्लोज्ड अंडरलाईन करा. अंडरलाईन. ज्यावेळी एनक्लोज हा शब्द येतो त्यावेळी या ठिकाणी आपल्याला जो काही बॅलन्स येणं होतं, जी काही रक्कम येणे होतं, त्या रकमेची या ठिकाणी कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि त्याचं या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट आपल्याला तयार करावा लागतो. बघा या ठिकाणी 20,000 रुपयाची वस्तू मी त्याला दिली. त्यापैकी 16,000 रुपयाची वस्तू विकली. पण मला किती पैसे मिळाले? वस्तू विकली त्या कन्साइनीने, पण मला किती पैसे मिळाले? त्या कन्साइनीकडून मला जेवढे पैसे येणं होतं ते या ठिकाणी मला काढायचं आहे. ते मला या ठिकाणी काढायचं आहे. त्याला म्हणतो एनक्लोज. ठीक आहे. मग काढूया लगेच. एंट्री नंबर या ठिकाणी काढायचे, पण त्यासाठी आपल्याला सूत्र घेतलं पाहिजे. फॉर्म्युला. वर्किंग नोट नंबर 5 लिहून टाका. सेल व्हॅल्यू मायनस सेल व्हॅल्यू मायनस BR मायनस सुरेश एक्सपेन्सेस मायनस कमिशन मायनस डिस्काउंट. हे सूत्र आहे कशाचं? बॅलन्स ड्यू. याचं किती रुपये येणं आहे याचं सूत्र हे आहे. रकमा टाकूया. सेल व्हॅल्यू विकले किती? 16,000 रुपये विकले ना. BR किती रुपयाचा होता? 4,000 रुपयाचा. परंतु तो किती मान्य केला? 3,950. ठीक आहे. त्यानंतर सुरेशने किती रुपयाचे खर्च केले? 600 रुपयाचे. त्याला कमिशन किती रुपयांचं दिलं? 960 रुपयांचं. डिस्काउंट किती होता? 50 रुपयांचा. आता 16,000 मधून 3,950 गेले, 600 गेले, 960 गेले, 50 गेले. वजाबाकी सांगा. वजाबाकी तुम्ही सांगायचे. 11,400. काहीतरी फॉल्ट होते. व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. बघा 3,950 अधिक 50 4,000. 4,000 आणि 1500. 4 आणि 15 5,560 वजा करायचे. आता सांगा. $10,440. बरोबर आहे. 10,440 या ठिकाणी रक्कम अगदी बरोबर आहे. 10,440 रुपयेचा
हे जे 10,440 रुपये जे आहेत ते त्यांनी सांगितलंय अमाऊंट ही ड्यू आहे ती या ठिकाणी डिमांड ड्राफ्टने पाठवायची आहे. डिमांड ड्राफ्ट कशा संदर्भात असतो? बँक अकाउंटशी संदर्भात असतो. कशाची संदर्भात असतो? बँक अकाउंटशी. बँक हे आपलं काय आहे? असेट आहे. असेटला काय देतो? डेबिट. देऊन टाका बँक अकाउंट डेबिट. टू, कोणी या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट देणार आहे? ज्याच्याकडून पैसे नाहीत ना आपल्याला, तो कोण आहे? कन्साईनी आहे. त्याचं नाव या ठिकाणी लिहायचंय. टू सुरेश अकाउंट. हे पैसे कोणाकडून येणार अजून? सुरेश कडनं, कन्साईनी कडनं, म्हणून त्याचं नाव त्या ठिकाणी लिहिलं. 10,440. 10,440 तारीख वर्षाच्या शेवटची 31/3/94. झालं का? नाही, पहिलं वर्ष संपलेलं नाही अजून. वेगळंच गणित आहे हे. ठीक आहे. आणि हे जे गणित आहे ना, हे गणित ज्याला सोडवायला जमलं त्याला कन्साइनमेंटचा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. कन्साइनमेंटची कोणतीही अडचण येणार नाही. ठीक आहे. घेऊया लगेच. काय राहिला अजून? प्रॉफिट का लॉस करायचे. प्रॉफिट का लॉस. वर्किंग नोट नंबर 6. व्हॅल्युएशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस. लिहून घ्या. प्रॉफिट ऑब्लिक लॉस इज इक्वल टू या इनकम मायनस एक्सपेन्सेस. इनकम मायनस एक्सपेन्सेस. आता इनकम माहिती आहे का काय? इनकमचं पण सूत्र आहे. इनकम इज इक्वल टू सेल प्लस क्लोजिंग स्टॉक प्लस एक्सेस अमाउंट. हे सूत्र आहे. रकमा टाकूया. रकमा सेल किती होता? 16,000. क्लोजिंग स्टॉक किती होता? 4,210. आणि डिफरन्स किती होता? 5,000. बेरीज सांगा. बेरीज सांगा. बेरीज. $25,210. 25,210 अगदी बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर आहे. आता एक्सपेन्सेस याचं सूत्र घ्या. कन्साइनमेंट प्लस पारेख एक्सपेन्सेस प्लस सुरेश एक्सपेन्सेस प्लस कमिशन. बघा, कन्साइनमेंट, पारेख एक्सपेन्सेस, सुरेश एक्सपेन्सेस, कमिशन प्लस डिस्काउंट प्लस रिझर्व प्लस रिझर्व. आता रकमा काढूया लगेच. कन्साइनमेंट 20,000. पारेखचे खर्च 600 रुपये. सुरेशचे खर्च 600 रुपये. कमिशन 960 रुपये. डिस्काउंट 50 रुपयांचा आणि रिझर्व 1,000 रुपयांचा. रिझर्व 1,000 रुपयांचा. बेरीज करा आणि सांगा. बेरीज 20,000. 23,210. 23,210 अगदी बरोबर आहे. ठीक आहे. बघा या ठिकाणी 25,210 मधून 23,210 गेले. राहिले किती?
2,000 रुपये. मग हा जो 2,000 रुपये प्लस मध्ये आहे, प्लस मध्ये म्हणजे प्रॉफिट झालाय आणि प्रॉफिटची एंट्री करायची आहे. प्रॉफिट म्हणजे इन्कम, प्रॉफिट म्हणजे इन्कम, प्रॉफिट म्हणजे इन्कम आणि इन्कमला नेहमी काय येतो? क्रेडिट. म्हणून टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिट कुणाला? डेबिट कुणाला? कन्सायमेंट अकाउंटला. कन्सायमेंट अकाउंट डेबिट. तारीख 31/3/1994. बघा प्रॉफिट झाला, प्रॉफिट 2,000 रुपयाचा प्रॉफिट झाला आणि प्रॉफिट म्हणजे इन्कम आणि इन्कमची एंट्री करत असताना या ठिकाणी सर्वांना माहिती आहे इन्कमला आपण क्रेडिट देतो. म्हणून टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिट कोणाला? कन्सायमेंटच्या व्यवहारामध्ये, कन्सायमेंटच्या व्यवहारामध्ये प्रॉफिट झाला म्हणून कन्सायमेंट अकाउंट डेबिट. एंट्री लिहून टाका, एंट्री लिहून टाका. किती रुपये रक्कम? 2,000. 2,000 संपलं. या ठिकाणी पहिलं वर्ष संपलं, पहिलं वर्ष या ठिकाणी संपलेलं आहे. या ठिकाणी पहिलं वर्ष आपलं संपलेलं आहे. पुन्हा एकदा मी सांगतोय आणि सर्वांना आवाज येत असेल तर या ठिकाणी तुम्ही लिहून घेतली असेल एंट्री, असं मी समजतो. ठीक आहे. पहिलं वर्ष संपलं की आपलं लेक्चर संपलं असं होत नाही. लगेच आपण दुसरं वर्ष पण संपवून टाकणार आहे, कारण की मला आज कन्सायमेंट संपवायचं आहे आणि सेकंड इयरला काही जास्त एंट्री नाही. सेकंड इयरला काही जास्त एंट्री नाही, फक्त क्रॉस करायचे, क्रॉस उलट्या करायचे एंट्री. ठीक आहे, लिहून घेतलं असेल. मी या ठिकाणी पुसतोय. आता या ठिकाणी एंट्री तुम्ही लिहून घेतली असेल. एंट्रीची एंट्री सर्वांना, लास्ट एंट्री प्रॉफिट अँड लॉसची सगळ्यांना जमतेच, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. आता एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. तुम्ही आता एंट्री लिहून घेतल्या असतील, जर्नल एंट्री जेही तुम्ही लिहून घेतलं असेल, जर्नल एंट्री लिहून घेतलं असेल फर्स्ट इयरचं. ठीक आहे. एका व्यवस्थित पेज वरती संध्याकाळी तुम्हाला काम असेल. डेट, पर्टिक्युलर्स, LF, अमाउंट रुपीज डेबिट आणि क्रेडिट अमाउंट रुपीज. ठीक आहे. असे कॉलम या ठिकाणी तयार करायचे आणि अशा कॉलम मध्ये या ठिकाणी तुम्ही ज्या काही जर्नल एंट्री पहिल्या वर्षात झालेल्या आहेत त्या व्यवस्थित लिहायच्या. ठीक आहे. एंट्री व्यवस्थित लिहायच्या आणि त्याचा लेजर पोस्टिंग LP करायचा. काय करायचं? लेजर पोस्टिंग व्यवस्थित करायचं पहिल्या वर्षाचं. ते तुम्हाला जमेल का? हे अवघड नाही. ठीक आहे. आता मी दुसरं वर्ष शिकवतोय. दुसऱ्या वर्षाचं सुद्धा सेम दुसऱ्या पेजवर घ्यायचं. जर्नल एंट्री सेकंड इयर, कॉलम सेम, फक्त त्यामध्ये एंट्री लिहायच्या. एंट्री लिहिल्या की त्यामध्ये LP करायचा. त्या एंट्रीनुसार काय करायचं? लेजर पोस्टिंग करायचं. ठीक आहे. ठीक आहे. जर्नल एंट्री करतोय. सेकंड इयरची जर्नल एंट्री करत असताना या ठिकाणी लक्षात ठेवा, या ठिकाणी दोन घटक आहेत. क्लोजिंग स्टॉक लिहून घ्या वाटलं तर. एक वाक्य लिहून घ्या वरती समासामध्ये. क्लोजिंग स्टॉक हा दुसऱ्या वर्षी, क्लोजिंग स्टॉक हा दुसऱ्या वर्षी, दुसऱ्या वर्षाला ओपनिंगला येत असतो. दुसऱ्या वर्षी ओपनिंगला येत असतो. म्हणूनच क्लोजिंग स्टॉकची एंट्री, क्लोजिंग स्टॉकची एंट्री ओपनिंगला करत असताना क्रॉस करणे
म्हणजेच विरुद्ध करणे, मागील एंट्रीशी विरुद्ध करणे. ठीक आहे. क्रॉस करणे म्हणजे मागील एंट्रीशी विरुद्ध करणे. आता लक्ष द्या, मागील वर्षी क्लोजिंग स्टॉकची एंट्री कशी होती, अशी होती. काय होतं, स्टॉक ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. पण दुसऱ्या वर्षी करत असताना काय करायचे, क्रॉस करायचे, क्रॉस विरुद्ध उलटी करायचे. डेबिटला क्रेडिट, डेबिटचं क्रेडिटला, क्रेडिटचं डेबिटला, डेबिटचं क्रेडिटला आणि क्रेडिटचं डेबिटला करूया. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक ऑन कन्साइनमेंट अकाउंट. कन्साइनमेंट अकाउंट किती, 4210, 4210. जर्नल एंट्री नंबर 1, सेकंड इयर चालू, सेकंड इयर. जर्नल एंट्री नंबर 1, त्याची एंट्री कशी करायची समजलं का. मागच्या वर्षीची क्लोजिंग स्टॉकची एंट्री क्रॉस करायची, क्रॉस डेबिटचं क्रेडिटला, क्रेडिटचं डेबिटला केली एंट्री. झालं, एंट्री संपलं. फक्त नॅरेशन लिहित असताना क्लोजिंग स्टॉकच्या संदर्भात तिथं ओपनिंग स्टॉक हा शब्द वापरायचा. काय वापरायचं, ओपनिंग स्टॉक. ठीक आहे. एंट्री नंबर 1 झाली. तारीख काय लिहिणार, वर्षाच्या सुरुवातीची तारीख 1 एप्रिल 1994. 1 एप्रिल 1994 संपलं. एंट्री नंबर 1 झाली. आता स्टॉकच्या संदर्भात अजून काय दिले का, स्टॉकच्या संदर्भात अजून काय दिले का, दिले की रिझर्व ऑन स्टॉक. रिझर्व ऑन स्टॉक दिले ना, त्याचं पण एक वाक्य लिहून घ्या. त्याचं पण एक वाक्य लिहून घ्या. रिझर्व स्टॉक, रिझर्व ऑन स्टॉकची एंट्री दुसऱ्या वर्षी करत असताना, रिझर्व ऑन स्टॉकची एंट्री दुसऱ्या वर्षी करत असताना ही एंट्री क्रॉस एंट्री करावी लागते. क्रॉस एंट्री करावी लागते. रिझर्व ऑन स्टॉकची एंट्री काय होती, रिझर्व ऑन स्टॉकची एंट्री काय होती, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक ऑन रिझर्व अकाउंट. अशी एंट्री होती, अशी कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक ऑन रिझर्व अकाउंट होती ना अशी एंट्री. या एंट्रीचं उलट करायचं, उलट क्रॉस. कसं होणार, डेबिटचं क्रेडिटला, क्रेडिटचं डेबिटला. स्टॉक ऑन रिझर्व अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. 1000 1000 1000 1000 झालं. 2 एंट्री संपल्या, जास्त काय एंट्री नाही जात राहिल्या. आता राहिलंय काय बघायचं उदाहरणात. उदाहरणामध्ये काय राहिलंय, उदाहरणामध्ये काय राहिलेलं आहे
बघा 30/6/1994 द कन्साइनी sent another account sales which showed that the balance of stock, ठीक आहे, बॅलन्स ऑफ स्टॉक याची एंट्री केली ना, बॅलन्स ऑफ स्टॉकच्या 2 एंट्री केल्या, वॉज सोल्ड ॲट ₹5,000. बघा ज्या काही वस्तू शिल्लक होत्या त्या वस्तूंची या ठिकाणी विक्री केली. किती रुपये? 5,000 रुपयाला विक्री केली. लगेच एंट्री करूया, विक्रीची एंट्री करायची आहे, विक्रीची. ठीक आहे, वर्किंग नोट नंबर 1. सेल ऑफ गुड्स. ठीक आहे, आता वर्किंग नोट होणार नाही कारण डायरेक्ट रक्कम दिलेली आहे. किती आहे? सोल्डची रक्कम 5,000 रुपये रक्कम. आता एवढंच लक्षात ठेवा, सेल हा माझा काय असतो? इन्कम असतो. काय असतो? इन्कम. मग इन्कमला मी कुठे देतो? डेबिट का क्रेडिट? क्रेडिट. इन्कमला नेहमी कुठे देतो मी? क्रेडिटला. लिहून टाका, जावा क्रेडिटला. टू कन्साइनमेंट अकाउंट. मग डेबिट कुणाला? वस्तूची विक्री कोण करणार? कन्साइनी. वस्तूची विक्री कोण करणार? कन्साइनी. म्हणून डेबिटला सुरेश अकाउंट. डेबिट. बघा सेल माझा इन्कम, इन्कमला मी नेहमी क्रेडिट देतो. सेल कशाच्या संदर्भात आहे? कन्साइनमेंटच्या. क्रेडिट कशाला देणार? कन्साइनमेंटला. टू कन्साइनमेंट अकाउंट. वस्तूची विक्री कोणी केली? कन्साइनने, म्हणून सुरेश अकाउंट डेबिट. रक्कम, रक्कम 5,000 रुपये. संपलं का? संपलं, संपलं. एंट्री संपली. बघा 3 नंबरची एंट्री संपली. तारीख फक्त लिहा, 30 जून 1994. 30 जून 1994. जून 1994. ठीक आहे, ट्रान्झॅक्शन नंबर 1 झाला. दुसऱ्या वर्षाचा ट्रान्झॅक्शन नंबर 1 झाला. आता ट्रान्झॅक्शन नंबर 2, एक्सपेन्सेस इनकड. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च, इनकड म्हणजे केला. वेअर रुपीज किती रुपयांचा? 200 रुपयांचा. बघा या ठिकाणी सुरेश नावाचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने या ठिकाणी वस्तूंची विक्री करत असताना 200 रुपयांचा खर्च केला. एंट्री खर्चाची, खर्चाची एंट्री. एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेसला मी डेबिट देतो का? हो, डेबिट देतो. जावा डेबिटला, जावा डेबिटला. लिहून टाका, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. टू कोणी खर्च केला? कोणी खर्च केला? सुरेशने, कन्साइनीने. टू सुरेश अकाउंट. टू सुरेश अकाउंट. किती रुपये रक्कम? 200 रुपये. 200, 200. तारीख 30 जून 1994. झालं. 4 नंबरची एंट्री संपली. दुसऱ्या वर्षाची 4 नंबरची एंट्री संपली. आता काय राहिले का शिल्लक बघायचं. बाळांनो, कमिशन वरती दिलं होतं, म्हणजे कमिशन पहिल्या वर्षी असेल का? कमिशन दुसऱ्या वर्षी सुद्धा असतं. त्याच्या रेट मध्ये काही बदल होत नाही. पहिल्या वर्षी किती होतं? 4 आणि 2 6%. दुसऱ्या वर्षी पण तेवढंच. कमिशन आकारलं पाहिजे का नको? कमिशन दिलं पाहिजे का नको? कन्साइनीने 5,000 रुपये वस्तूंची विक्री केली, मग त्याला काय कमिशन द्यायला पाहिजे का नको? दुसऱ्या वर्षी विक्री केली ना, मग त्याला कमिशन दिलं पाहिजे.
कमिशन दिलं पाहिजे म्हणजे कमिशन या ठिकाणी काढा. चला कमिशनची एंट्री करूया. कमिशनची एंट्री करूया. कमिशन वर्किंग नोट नंबर 1 व्हॅल्युएशन ऑफ कमिशन. व्हॅल्युएशन ऑफ कमिशन फॉर्म्युला सेल्स. आता डायरेक्ट जर्नल कमिशन घेऊ नको, डेल क्रेडिट कमिशन घ्यायचं नाही, टोटल घेऊ, कारण की पूर्ण रकमेवरतीच आपल्याला या ठिकाणी सगळंच्या सगळं कमिशन काढायचे. मग 4 अधिक 2 डायरेक्ट घेऊ, लय विचार करायचा नाही. जर म्हणलं असतं कॅश सेल्स वरती जर्नल, डेल क्रेडिट सेल वरती. सर्वांना आवाज येतोय का रे? सर्वांना आवाज येतोय? हो येतोय. ठीक आहे, येतोय. ठीक आहे. बघा या ठिकाणी आपलं लेक्चर हे मला वाटतं तिसरं लेक्चर आहे, म्हणजे 1.5 तास होत चाललाय. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी सेल्स याचं आपण डायरेक्ट जर्नल कमिशन वेगळं काढू शकतो, डेल क्रेडिट कमिशन वेगळं काढू शकतो. तर मी काय म्हटलं की संपूर्ण रकमेवरतीच काढायचे ना. जर्नल किती आहे? 4%. डेल क्रेडिट किती आहे? 2%. 6%. काय जण म्हणतील मला कमिशन काढायचे, ए काढा सेल्स गुणिले 4%, बी काढा सेल्स गुणिले 2%. तेवढंच उत्तर येणार आहे, काय वेगळं उत्तर येणार नाही. मी डायरेक्ट घेतो सेल किती आहे या वर्षाचा, सेल आताच्या वर्षाचा 5,000 रुपये. किती आहे? 5,000 गुणिले 6%. आता उत्तर काढा तुम्ही. 2 शून्य घालवा म्हणजे 50 गुणिले 6 सांगा. 300. बरोबर आहे, बरोबर आहे. 300 रुपये उत्तर आलेलं आहे. म्हणजे कमिशन आपण किती रुपये देणार आहे? 300 रुपये. हे आपला खर्च आहे, कमिशन आपला खर्च आहे. आणि खर्च म्हणलं की डेबिटला, खर्च म्हणलं की डेबिटला जावा लिहा एंट्री या ठिकाणी कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. कमिशन कोणाला दिलं? कन्साइनीला. कन्साइनी कोण आहे? सुरेश. सुरेश आता किती रुपये? 300 रुपये. 300 आणि 300 संपली एंट्री. एंट्री नंबर 5 समाप्त. एंट्री नंबर 5 समाप्त. अजून आहे, अजून नाही संपलेलं. ठीक आहे, लिहून घेतला असेल तर या ठिकाणी पुढे आपण लगेच बघूया. पुढे झालं. बघा या ठिकाणी शेवटचा ट्रान्झॅक्शन होता. काय होता? द कन्साइनी सेंड द बॅलन्स. कन्साइनी सेंड द बॅलन्स ड्यू बाय अ 3 months ड्राफ्ट. बाय अ 3 months ड्राफ्ट. काय काय म्हणलं? काय म्हणलं? कन्साइनी काय म्हणतोय? या ठिकाणी दुसऱ्या वर्षी 5,000 रुपयांची विक्री केली. मला किती रुपये येणार आहे? काढा. किती बॅलन्स ड्यू आहे? काढा. परंतु जे काय पैसे या ठिकाणी देणार आहे ते या ठिकाणी मी 3 महिन्यानंतर देणार. आता कन्साइनी मध्ये किती महिन्यानंतर देणार मी? 3 महिन्यानंतर. म्हणजे हा बिआर आहे. काय आहे? बिआर. बिआर हा 3 महिन्यानंतर दिला जातो, 2 महिन्यानंतर दिला जातो, 4 महिन्यानंतर दिला जातो. ठीक आहे, कालावधी असतो. पण 3 months ड्राफ्ट म्हणजेच बिआर. आता या ठिकाणी बॅलन्स ड्यू काढायचा आहे. दुसऱ्या वर्षाचा बॅलन्स ड्यू काढायचा आहे. या बॅलन्स ड्यू काढायचा दुसऱ्या वर्षाचा. वर्किंग नोट नंबर सेकंड. वर्किंग नोट नंबर सेकंड. व्हॅल्युएशन ऑफ बॅलन्स ड्यू.
बॅलन्स ड्यू. फॉर्म्युला सेल्स मायनस एक्सपेन्सेस मायनस कमिशन. दुसऱ्या वर्षाचा सेल किती आहे? 5,000 रुपये. दुसऱ्या वर्षाचा खर्च किती आहे? 200 रुपये. कमिशन किती आहे? 300 रुपये. वजाबाकी सांगा, वजाबाकी. 4,500. बरोबर आहे, 4,500. हा आपला बॅलन्स ड्यू आहे. आणि बॅलन्स ड्यू या ठिकाणी सांगितलं की जे काही पैसे मी देणार आहे ना, कणसाईने म्हणतो मी काय देणार आहे ना, ते 3 महिन्यानंतर देतो. कधी देतो? 3 महिन्यानंतर. कशाच्या स्वरूपामध्ये? बिल्स रिसिवेबलच्या स्वरूपामध्ये. मग ठीक आहे, हा आपला बिआर आपलं काय आहे? असेट आहे. आपलं काय आहे? असेट आहे. असेटला आपण नेहमी काय देतो? डेबिट. असेटला नेहमी काय देतो? डेबिट. लिहून टाका. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू. कोण पैसे देणार आहे आपल्याला? कोण? त्याचं नाव लिहायचं का कन्साइनमेंट लिहायचं? ठीक आहे, सांगा लवकर. तर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं का कन्साइनमेंट अकाउंट लिहायचं? सांगा. जरा तुम्हाला जमते का बघायचंय म्हणून मी या ठिकाणी विचारतो प्रश्न. क्रेडिट कुणाला द्यायचं? क्रेडिट ज्याच्याकडून पैसे येणं आहेत 4,500 रुपये, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. टू सुरेश अकाउंट. ठीक आहे. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सुरेश अकाउंट. 4,500 रुपये मी 3 महिन्यानंतर देतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला येणार बिआर आपलं असेट आहे. असेटला डेबिट टू. कुणाकडून येणार? कुणाकडून येणार? सुरेश कडून, म्हणून टू सुरेश अकाउंट. देऊन टाका 4,500. 4,500. तारीख वर्षाच्या शेवटची 31/3/1995. 31/3/1995. झालं का? नाही झालं. अजून आहे एक एंट्री आहे, फक्त संपलं. एकच एंट्री आहे, नाही जास्त. तुम्हाला आता जास्त ताप देत नाही. ठीक आहे, ठीक आहे. या ठिकाणी कोणीही उत्तर सांगायचं. शेवटची एंट्री कशाची असेल? कोणीही सांगा. दुसऱ्या वर्षी मला काय झाला? नुकसान झालं. कशाची एंट्री? मी हिंट पण दिली तुम्हाला. बाळांनो, या ठिकाणी आपण वर्किंग नोट नंबर 3 करणार आहे. कशाची? तर व्हॅल्युएशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. व्हॅल्युएशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ची या ठिकाणी एंट्री होणार आहे. ठीक आहे, मग करूया. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस इज इक्वल टू इनकम मायनस एक्सपेन्सेस. इनकम मायनस एक्सपेन्सेस. लगेच घेऊया. मला सूत्र सांगायचं आहे इनकमचं. इनकमचं सूत्र काय आहे? इनकमचं सेल प्लस रिझर्व स्टॉक. बाकी काही सुद्धा येणार नाही. एक्सपेन्सेस ओपनिंग स्टॉक प्लस एक्सपेन्सेस प्लस
कमिशन झालं सूत्र. आता तुम्हीच रकमा टाका आणि सांगा मला इन्कम सेल किती 5,000 रुपये, रिझर्व ऑन स्टॉक किती 1,000 रुपये, बेरीज 6,000 रुपये. त्यानंतर एक्सपेन्सेस ओपनिंग स्टॉक 4,210, एक्सपेन्सेस आताचे 200, कमिशन 300, 4,710. सहा हजार वजा 4,710 इज इक्वल टू सांगा सांगा रे, शेवट आला बाबा, संपला आता. 1,290. 1,290 बरोबर आहे. प्लस मध्ये अधिक मध्ये उत्तर आलं, प्लस मध्ये उत्तर आलं, म्हणून हा आपला प्रॉफिट आहे. प्रॉफिटची एंट्री करायची करूया. प्रॉफिट म्हणजे इन्कम, प्रॉफिट म्हणजे इन्कम आणि इन्कमला आपण काय देतो क्रेडिट, म्हणून टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिटला काय येणार, कशाच्या संदर्भात प्रॉफिट झाला, कन्साइनमेंटच्या. एक 1,290 1,290